नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, उद्या आपण 18 तारखेला सावध राहा. कारण उद्या येत्या 12 तासात 18 तारखेला एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसेच आज सोलापूरच्या काही भागात आणि लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. परंतु 18 तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचं म्हणजे 18 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पाऊस आहे आणि कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात हे पण थोडेफार जेवढं सांगता येईल तेवढे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे आणि गावाची नावं सांगू. परंतु फक्त ठराविक तालुक्यात आणि ठराविक जिल्ह्यातच हा पाऊस आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या हा पाऊस 18 तारखेला 4च्या टायमाला जत, तसेच शंकेश्वर या ठिकाणी पाऊस आहे. तसेच सांगोला, इकडं पाहिला असा कर्जनी, मासवाड, तसेच विटा, मायनी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे. तसेच कुर्ली, सातारा, कराड, इस्लामपूर, तसेच मंदूर, वालूर या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, इतर जिल्ह्यामध्ये नीरा या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे बारामती साईडला. तसेच इकडं पाहायला असता सोलापूरच्या काही भागामध्ये, परत अक्कलकोट आणि सोलापूर या भागामध्ये देखील पाऊस आहे. पंढरपूर, तसेच नळदुर्ग, धाराशिव, तुळजापूर, कळंब, बीड, केज, तसेच परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूर, निलंगा, नांदेड, भोकर, तसेच उमरखेडा, हिंगोली, पुसद, वसमत या ठिकाणी देखील पाऊस हा राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्रांनो 6 वाजेपर्यंत नांदेडच्या काही भागामध्ये राहणार आहे. वसमत या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच येलकी या ठिकाणी देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच इकडं पाहिला असता धाराशिव, नळदुर्ग या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. धाराशिव, तुळजापूर, निटला, लोहार, नळदुर्ग या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. तसेच औसा या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस. निलंगा, तसेच शिरपूर, अंतिपाल या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही ठिकाणी गारा देखील पडण्याची शक्यता. आणि निलंगा या ठिकाणी वावणी आणि जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळपास 5 ते 6 मिली पाऊस राहणार आहे, म्हणजे वावणी पाऊस राहणार आहे. या ठिकाणी गारा देखील पडू शकतात. ते उमरगा साईडला आलान या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अक्कलकोटला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिला असता सोलापूरला देखील प्रॉपर सोलापूरला सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि मोळ, तुळजापूर यांच्या मध्यभागी एकदम जोरदार ते वाहून पाऊस राहणार आहे आणि काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. वैरागला देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, पंढरपूर या ठिकाणी देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. बार्शी, कळंब या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील पाहिला असता बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ बीड, केज, वडवणी, तसेच इकडं पाहिला असता मांजरसुंबा या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जरूर, पांढरीचीवाडी, तसेच इकडं पाहिला असता म्हणजे बऱ्याच धारूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. केजला देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे बीड जिल्ह्यातील सांगितलेल्या तालुक्यामध्ये. जवळजवळ बीड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वडवणीपासून अलीगड, केज आणि बीड तालुका, तसे प्रॉपर बीड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील राहणार आहे. तसेच सातारा, कुर्ली, कराड या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. नीरा, बारामती या भागामध्ये दौंड देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच करमाळा या भागामध्ये देखील हा पाऊस 18 तारखेला 4च्या टायमाला जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस रात्री 6 ते 8च्या टायमाला आयल्यानगरच्या काही भागामध्ये देखील राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी हा पाऊस 18 तारखेपर्यंत आपण हवामान अंदाज सांगितला आहे आणि उद्या 19 तारखेचा हवामान उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. आणि
रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.